त्याच्या डेअरिंगला, राज ठाकरेच्या डेअरिंगला, त्याच्या डेअरिंगला. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आलाय, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया घासतायत. आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. राज ठाकरे यांनी गंगा नदीवरती एक वक्तव्य केलेलं आहे. गंगा नदीवर नाही, ते कुंभावर केलं. कुंभावर केलं. अशी कुठे श्रद्धा असते का असं त्यांनी म्हटलंय. बरीच त्यांनी असं केलं, असं हे जर आम्ही केलं असतं ना, तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं. पण त्यांच्या आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो. सर, त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता तुम्ही एकंदरीत? पण त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिंमत लागते हे सगळं बोलायला. आपल्या मनात तर बोलताना हिंमत लागते. आम्ही कदरू झालो आहोत, आम्ही गांडू झालो आहोत, छंड झालो आहोत. आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील. बिंदास बोलले तर राज ठाकरे जे मनात येते, आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे. म्हणजे योग्य आहे. कुठेतरी प्रबोधनकार आठवते. मला आता ते उशीर मागे नाही, त्याच्या डेअरिंगला सलाम. सर, ते नदी प्रदूषणाबद्दल बोलले ते त्याच्या डेअरिंगला सलाम आहे. बाकी मला ह्याच्यावरती अजून काही बोलायचं नाही. राज ठाकरेच्या डेअरिंगला